नमस्कार. आज आपल्यासमोर एक विशेष विषय सांगण्यासाठी मी आलो आहे. जनजागरणाच्या दृष्टीनं एक कार्यक्रम 8 महिन्यापूर्वी सुरू झालेला आहे. त्या कार्यक्रमाचं नाव शिकागो भाषण कृती कार्यक्रम असं आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आज आपला देश 25 वर्षानंतर जगात सर्वश्रेष्ठ सर्वार्थाने असावा अशा दृष्टीनं पावलं पडत आहेत आपली. तर ते कार्य सुव्यवस्थित संपन्न होण्यासाठी सर्वसाधारण व्यक्तीचं जनजागरण आणि उन्नयन होणं हे खूप आवश्यक आहे. अशा हेतूने हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. प्रथम 5-7 मिनटं मी पृष्ठभूमी या विषयाची सांगतो आणि नंतर जे स्वामी विवेकानंदांचं भाषण अनेकांनी पाठ करावं असा आमचा त्यातला एक जो मुद्दा आहे, त्याची कार्यशाळा कशी घ्यावी या संबंधीचे तपशील मी त्यानंतर सांगतो. साधारणपणे एक 8-10 महिन्यापूर्वी सांगलीतल्या आम्ही काही मंडळींनी विचारविनिमय केला आणि जनजागरणाच्या दृष्टीनं एक विशेष कार्यक्रम करायचा आम्ही ठरवलं. त्याचं शीर्षक आम्ही शिकागो भाषण कृती कार्यक्रम असं दिलेलं आहे. कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत 3 मुद्दे सगळ्यांनी करावेत असा आमचा आग्रह आहे. त्यातला एक मुद्दा आहे शिकागोला गाजलेलं जागतिक धर्मसंमेलनातलं स्वामीजींचं जे भाषण आहे ते सगळ्यांनी पाठ करावं. दुसरा मुद्दा त्यातला आहे ते भाषण सगळ्यांनी स्वहस्ते लिहून काढावं. लिहून काढल्यामुळं त्यात मांडलेले विचार हे आपल्या मनामध्ये अधिक सुस्पष्टपणे आणि पूर्णपणे यायला सहाय्य होतं. आणि तिसरा मुद्दा असा आहे की शिकागोतलं ते जे 5 मिनटाचं त्यांचं भाषण झालं आहे ते अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं आहे तर सगळेच जाणतात. पण ते भाषण होऊन आता या 11 सप्टेंबरला 132 वर्षे पूर्ण होतील. त्यामुळं ते 5 मिनटाचं भाषण सगळ्यांना समजावून देणारं कालोचित भाषण अशा प्रकारचे कार्यक्रम सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणावरती व्हावेत. म्हणजे एका दृष्टीने विचार केला तर दोन्ही संस्कृतीतल्या लोकांना एकत्र करून त्यांच्यासमोर एखाद्या व्यक्तीला निमंत्रित करून या विषयावरती भाषण व्हावं आणि याच विषयावरती गावातली लहान शिवजयंती मंडळं, गणेशोत्सव मंडळ असतात त्यांनी आपल्या 25-40 कार्यकर्त्यांना एकत्र करून याच विषयावरती भाषण व्हावं. पण भाषणात चरित्र सांगणं अभिप्रेत नाही. चरित्रातले संदर्भ येतील. आजचा जो काळ आहे या काळाच्या संदर्भात त्यांनी मांडलेले विचार किती मोलाचे आहेत आणि आपल्याला ते सांभाळून ठेवले पाहिजेत असा विषय त्या भाषणात मुख्यतः यावा अशी आमची अपेक्षा आहे. हे 3 कार्यक्रम सध्या आम्ही महाराष्ट्र राज्यात सर्वांनी करावेत या दृष्टीने हा विषय सुरू केलेला आहे. त्यासाठीच एक पत्र तयार केलेलं आहे. हे करण्यासाठी आम्ही 14 नागरिकांनी पुढाकार घेतला आहे आणि त्या पत्रात हे जे 3 मुद्दे सुचवलेत ते सर्व जनतेने करावेत. यासाठी म्हणून जनतेला मान्य असलेली अशी खूप मोठी मंडळी आहेत त्यांना हा विषय सांगून त्यांचं आवाहन या पत्रात असावं अशा हेतूने आम्ही त्यांच्या भेटी घेतल्या आणि त्या पत्राच्या अखेरीस त्या सगळ्या लोकांनी आवाहन त्या पत्रात केलेलं आहे. कोण मंडळी त्याच्यात आहेत तर परमपूजनीय आचार्य गोविंद देवगिरी महाराज, पूज्य काळसिद्धेश्वर महाराज कोल्हापूर, पद्मश्री डॉक्टर विजय भटकर, गुरुदेव शंकर अभ्यंकर, रामकृष्ण मठाचे अध्यक्ष पुण्याचे स्वामी श्रीकांतानंद, कीर्तनकार चारुदत्त आपळे, चिन्मय मिशन खोपोली येथील स्वामीजी मेधजानंद, लाईफ ट्रस्टी जीवनविद्या मिशन याचे प्रमुख प्रल्हाददादा वामनराव पै, अविनाशराव धर्माधिकारी, विवेक घळसासी, मोरेश्वर घैसास गुरुजी, शरद पोंक्षे, प्रवीण तरडे सिने क्षेत्रातले, अभय बापट विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्राचे प्रमुख, डॉक्टर मुकुंद दातार गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष, डॉक्टर जयंतीभाई भाडेसिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्राचे माननीय संघचालक,
या सगळ्या लोकांनी हे तिन्ही उपक्रम सर्व जनतेने मोठ्या प्रमाणात जनजागरणाच्या दृष्टीने करावेत असं म्हणणं व्यक्त केलेलं आहे. आणि आम्ही सर्वत्र त्याचा प्रसार होऊन त्याची कार्यवाही कशी होईल असा प्रयत्न करीत आहोत. यातला भाषण पाठांतराचा जो विषय आहे तो मुख्यतः शिक्षण संस्थांशी निगडीत आहे. पण त्या व्यतिरिक्तही अनेक समाजातली मंडळी ते भाषण पाठ करू शकतात. वृद्ध मंडळींना पाठ करणं अवघड जाईल, पण बाकी 50-60 वयापर्यंतची मंडळी ते भाषण नक्की पाठ करू शकतात. त्या भाषणात जे विचार स्वामीजींनी मांडलेत ते आम्ही जर धरून ठेवले असते तर आपल्या देशाला स्वातंत्र्य कदाचित यापूर्वीच मिळालं असतं, इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. परिपूर्णता या अर्थाने विचार केला तर व्यक्तिजीवनाची उन्नती, राष्ट्र या नात्याने राष्ट्राची उन्नती आणि संपूर्ण मानवतेचं कल्याण ज्यामुळं होऊ शकेल असेचे प्रमुख 3 आयाम आपल्या डोळ्यासमोर येतात. ह्या सगळ्या आयामांच्या संदर्भात सूक्ष्म रूपाने सर्व मार्गदर्शन या 5 मिनिटाच्या भाषणात आलेलं आहे असं आपल्या ध्यानात येईल. जागतिक धर्म परिषद ही अमेरिकेच्या पुढाकाराने शिकागो येथे भरली होती आणि ती 11 सप्टेंबर 1893 या दिवशी सुरू झाली. एकूण 17 दिवस ही धर्म परिषद चाललेली होती. 2.5 वर्षापूर्वीपासून त्याची पूर्वतयारी झालेली होती आणि जगातल्या कुणाकुणाला बोलवायचं अशी निश्चिती पत्रव्यवहार सगळं होऊन निश्चित झालेलं होतं. आणि त्या धर्म परिषदेत प्रमुख 10 पंथ किंवा संप्रदाय धर्म त्यांनी मानलेले होते. त्यांचे एकूण 80 लोक निमंत्रित होते. त्यामध्ये स्वामी विवेकानंदांचा अंतर्भाव जो झाला आहे तो तारीख उलटून गेल्यानंतर आता कुणाची भर घालता येणार नाही अशी जी स्थिती होती त्यानंतर स्वामीजी अमेरिकेत तिथं पोचलेत, परंतु त्यानंतर त्यांचा अंतर्भाव त्यात झालेला आहे. ही एक गोष्ट एका अर्थानं नियतीची तशी इच्छा होती असं म्हणावं लागेल अशी आहे. जर स्वामीजी त्या संमेलनात नसते तर अधिकृतपणानं सनातन हिंदू धर्माचा एकही प्रतिनिधी त्या संमेलनात राहिलेला नसता. भारतातले अन्य संप्रदायांचे काही प्रतिनिधी त्या ठिकाणी अवश्य होते, पण स्वामीजींचा अंतर्भाव त्या संमेलनात सनातन हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून झाला आणि तसे ते एकमेव होते. त्यांनी जे भाषण केलं आहे ते 5 मिनिटाचं भाषण, पण पहिल्या दिवशी एकूण 24 जणांनी जी भाषणं केली ती स्वागतास उत्तर या अर्थानं होती. अमेरिकेने धर्म परिषद भरवली, सगळ्यांना निमंत्रित केलं आणि त्याला उत्तर स्वागतास देण्यासाठी म्हणून असलेली भाषणं छोटी छोटी होती. सगळ्यांचीच भाषणं लहान होती, पण स्वामीजींचं भाषण सर्वात लहान होतं. ते 4.5 ते 5 मिनिटाचं फक्त भाषण आहे. सगळ्यांना असं माहिती आहे की त्या ठिकाणी सुरुवातीला संबोधन त्यांनी जे केलं आहे सगळ्यांना ते अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो असं केलेलं आहे. आणि तेवढ्या संबोधनानंतर 2 मिनटं टाळ्यांचा कडकडाट झाला, त्यांना पुढं बोलता आलं नाही. हर्षोल्लास शांत झाल्यानंतर मग स्वामीजी पुढं आपले विचार मांडू लागले. स्वामीजीने त्या भाषणासंबंधी स्वतःच असं मत व्यक्त केलेलं आहे की ते भाषण मी नाही केलं, माझ्याकडून ईश्वरी शक्तीनं ते वदवलेलं आहे. खरं म्हणजे एकूण स्वामीजीच्या जीवनात त्यांनी हजारो भाषणं केली आहेत, पण अन्य कुठल्याही भाषणाच्या संदर्भात त्याने असं म्हटलेलं नाही. पण या 5 मिनिटाच्या संदर्भात मात्र त्याने असा विचार व्यक्त केलेला आहे. हे भाषण अधिकांनी पाठ करावं, त्याचं मनन चिंतन करावं, त्याचा अर्थ नीट समजून घ्यावा. यामुळं राष्ट्राचं पुनरुत्थान होण्यासाठी फार मोठं सामर्थ्य सर्वांना प्राप्त होईल असे मुद्दे त्या भाषणात त्यांनी मांडलेले आहेत. एका अर्थानं ती पारतंत्र्याची काळ रात्र होती. 1857चं स्वातंत्र्य समर ब्रिटिशांनी पूर्ण मोडून काढलं होतं. कुठल्याही भारतीयाच्या मनात इंग्रजांच्या विरोधी काही चळवळ करावी अशी भावना जवळजवळ नव्हती, कारण सगळ्यांच्या लक्षात आलं होतं की आपण काही करू शकत नाही या गुलामीच्या विरुद्ध. अशा एका पारतंत्र्याच्या काळरात्री स्वामीजींनी केलेलं ते भाषण आहे. त्यात त्याने आपल्या संस्कृतीचं, धर्माचं, राष्ट्राचं जे श्रेष्ठत्व
अत्यंत खणखणीतपणानं मांडलेलं आहे ते आजही आपण ध्यानात ठेवलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे, ते जाणून घेतलं पाहिजे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्याचा उपयोग नवीन प्रश्नांना तोंड देण्यासाठी केला पाहिजे असा आहे. आम्ही या भाषणाच्या संबंधीची एक स्पर्धा ठेवलेली आहे. ही फक्त मान्यताप्राप्त शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांच्यापुरती आहे आणि महाराष्ट्र राज्यापुरती आहे. त्या स्पर्धेचं स्वरूप असं आहे की आम्ही जे ॲप केलेलं आहे त्या ॲपमध्ये आपण सप्टेंबर अखेरपर्यंत आपल्या शाळेतल्या किती जणांनी हे भाषण पाठ केलं तो आकडा कळवावा. तसं एक पत्र तयार करावं, खाली त्याची स्वाक्षरी राहील आणि कोणी कोणी पाठ केलं आहे त्या सगळ्यांचं पूर्ण नाव आणि इयत्ता तुकडी किंवा त्याचा क्लासरूम कुठला जो असेल वर्ग त्याची माहिती द्यावी. सर्वाधिक संख्या ज्या संस्थेत पाठ झालेली असेल त्या संस्थेची तपासणी आवश्यक ती करून आम्ही त्या पहिल्या क्रमांकाला 1,00,000 रुपयाचं पारितोषिक देणार आहोत. दुसऱ्या क्रमांकाला 50,000, तर तिसऱ्याला 25,000चं आणि नंतरचे 2 पारितोषिकही प्रोत्साहनपर राहणार आहेत. अशी पाठांतराची आणि पारितोषिके असलेली अशी स्पर्धा आहे. पण या स्पर्धेमध्ये मदर ऑर्गनायझेशनला भाग घेता येणार नाही. स्वतंत्र मुख्याध्यापक किंवा प्राचार्य ज्या संस्थेला आहे त्यालाच फक्त या कार्यक्रमात भाग घेता येईल. आम्ही जे ॲप केलं आहे त्या ॲपमध्ये हे 3ही विषय चांगले यशस्वी कृती कार्यक्रम कसे करता येतील यासाठी आवश्यक ते सहाय्य सगळ्यांना होईल अशी माहिती मुबलक प्रमाणात दिलेली आहे. पाठ करण्यासाठी जे कार्यशाळा आम्ही घेतो की ज्यामुळं विद्यार्थ्यांना पाठ करणं खूप सोपं होतं अशा दृष्टीनं आम्ही त्याची रचना केली आहे. तर ती कार्यशाळासुद्धा त्या ॲपमध्ये आहे. तर त्या ॲपमध्ये जे काही आपलं घडलेलं वृत्त असेल त्याची माहिती आपण सप्टेंबर अखेरपर्यंत पाठवावी आणि ऑक्टोबरमध्ये हा पारितोषिकाचा विषय आम्ही करायचा असा विचार केलेला आहे. साधारण प्राथमिक माहिती या विषयाची आपल्याला मी आता सांगितली. आता याच्यानंतर प्रत्यक्ष जी पाठांतराची कार्यशाळा आहे त्या संबंधीची काही माहिती आपल्याला मुद्दाम सांगतो. हे भाषण जे पाठ करायचं आहे ते 4 भाषात तुम्ही पाठ करू शकता. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत 4ही भाषेतील शुद्ध भाषणं आमच्या ॲपमध्ये आम्ही दिलेली आहेत. त्याच्या स्वतंत्र 4 PDF आहेत आणि त्याला जोडलेला दुसरा एक कागद आहे. त्या कागदावरती नीट रेघा मारल्या आहेत. त्यावरती आपण ते शुद्ध भाषण बघून स्वहस्ते शुद्ध लिहावं अशी अपेक्षा आहे. लिहिण्याच्या उपक्रमात स्पर्धा किंवा असा विषय नाही आहे, पण आपल्या उन्नतीसाठी म्हणून सगळ्यांनी हे भाषण लिहावं. जो लिहू शकतो त्या प्रत्येकाने कुठल्याही एका भाषेत लिहावं अशी आमची अपेक्षा आहे. फक्त शाळेतल्या विद्यार्थ्यांनी लिहावं अशी आमची अपेक्षा नाही. एका शाळेने तर विद्यार्थ्यांना असं सांगितलं की आपण तर भाषण लिहायचं आहे, पण आपल्या घरी जी कोण मंडळी आहेत त्यापैकी जे लिहू इच्छितात त्यांची संख्या सांगा आणि शाळेतनं कागद घेऊन जावा लिहिण्याचे असं म्हणून त्या शाळेतूनही 300-350 पालकांनी घरच्या भाषण लिहून दिलं असा अनुभव प्रत्यक्ष आपल्याकडे आलेला आहे. आपली अपेक्षा अशी आहे की विद्यार्थ्याव्यतिरिक्त जनतेने सगळ्यांनी भाषण लिहिलं पाहिजे, म्हणजे त्यातले विचार खरं म्हणजे आपल्या अंतःकरणात नीट मुरू शकतात. आता भाषण पाठ करायचं याच्यातला एक मुद्दा कळीचा असा आहे की स्पर्धेत प्रवेश मिळण्यासाठी किमान 101 जणांचं भाषण पाठ असलं पाहिजे. कुठल्याही संस्थेतलं 100 जण असले तरी त्यांनी माहिती आम्हाला पाठवावी, कारण ज्यांनी भाषण पाठ केले त्यांच्या भविष्यकाळातील विकासासाठी काही करावं अशी आमची कल्पना आहे. म्हणून ती माहिती नावासकट येत ते सकट आपण अवश्य ॲपवर पाठवावी. पण किमान 101 जणांचं भाषण जर पाठ झालं असेल तशी माहिती आपण जर दिली असेल तर तुम्ही स्पर्धेत बक्षिसाच्या आलात असा त्याचा अर्थ होईल. आम्हाला थोडं लक्षात असं आलं काही शिक्षक किंवा काही विद्यार्थी यांच्याकडून की तुम्ही 101 म्हणजे संख्या फार मोठी ठेवली आहे प्रवेशासाठीचीच, पण आम्ही हा विषय खूप विचार करून काळजीनं तो ठेवलेला आहे आणि ही गोष्ट कठीण नाही असं मला वाटतं. आणि मनातली जी कठीणता आहे ती नाहीशी व्हावी याच हेतूनं आम्ही याची कार्यशाळा मुद्दाम घेतो. तीच कार्यशाळा आणि त्यातले मुद्दे मी मुद्दाम आपल्याला आज जरा तपशिलात सांगणार आहे की ज्यामुळं आपल्यालाही हे भाषण पाठ करणं हे आपल्या जीवनाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर हे भाषण पाठ करणं कठीण नाही आहे असं तुमच्या ध्यानात येईल. यासाठी आपण ही कार्यशाळा ठिकठाणी घेतो आहे.
जिथं जिथं आपण कार्यशाळा घेतल्या, उदाहरणार्थ 200 जणांची कार्यशाळा घेतली, 37 मुलांची कार्यशाळा घेतली, 400 जणांची एक कार्यशाळा झाली आणि 600 मुलांची कार्यशाळा झाली, अशा एक 6-7 कार्यशाळा आपण घेतल्या. त्या कार्यशाळेत संवाद करत, बोलत, विचारत, सांगत, समजावत असं आपण ती कार्यशाळा घेतो. आणि शेवटी जेव्हा आपण सगळ्यांना विचारतो की आता आपल्यापैकी कोण जण हे भाषण पाठ करतील, तर आमचा सार्वत्रिक अनुभव असा आहे की साधारण 80% विद्यार्थी आम्ही नक्की पाठ करू असं म्हणून हात वर करतात. त्याचं कारण हे संबंध आपलं जीवन उजळून टाकणारं भाषण आहे असं त्यातलं जे महत्त्व आहे ते अनेक विद्यार्थ्यांच्या आम्ही जी माहिती सांगतो त्यामुळे नीट लक्षात येतं आणि त्यामुळे आपण हे केलं पाहिजे अशी एक मनस्थिती तयार होते. आणि कमी श्रमात ते कसं पाठ करावं याची कौशल्य आम्ही त्यांना शिकवतो. आणि ती एकदा समजावून दिली, मग कुठल्याही विद्यार्थ्याला आपण एक 2-3 तास वेळ जर यासाठी दिला तर आपण नक्की भाषण पाठ करू शकतो असा विश्वास उत्पन्न होतो. पाठांतरांची संख्या खूप वाढावी अशा हेतूनच आम्ही कार्यशाळा केलेली आहे. आत्ता ज्या ठिकाणी मी जे मुद्दे सांगणार आहे ते मिश्र सांगणार आहे. मुलं आहेत असंही धरून सांगणार आहे आणि जे शिक्षक कार्यशाळा घेणार आहेत त्यांच्याही दृष्टीनं काही सांगणार आहे. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की हे भाषण सामान्यतः शाळेतल्या विद्यार्थ्याची मनस्थिती अशी असते की पाठ करायचं म्हटलं की त्याची स्पर्धा असते आणि त्यात आपल्याला बक्षीस घ्यायचं असतं. तर हे भाषण जे पाठ करण्याचा विषय आहे हे बक्षिसाच्या आशेने करण्याचा हा विषय नाही, हे प्रथम सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आपलं जीवन उजळून निघावं, जीवनाच्या काळात भविष्य काळात अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागेल, त्या सगळ्या अडचणींना कसं तोंड द्यावं या संबंधीचं एक सूक्ष्मदृष्ट्या चिंतन मनन केलं तर त्या भाषणातून आपल्याला या संकटांना तोंड देण्यासाठी शक्ती प्राप्त होऊ शकते असं हे भाषण आहे. तपशिलात त्यांची अनेक जी पुस्तकं आहेत ती सुद्धा यासाठी खूप सहाय्यक आहेत. पण बक्षिसाच्या आशेने नव्हे तर माझं जीवन सद्गुणाने परिपूर्ण व्हावं अशा हेतून आपण हे भाषण पाठ करायचं आहे. त्याचा हेतू मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि आत्मिकदृष्ट्या आपण उन्नत झालो पाहिजे असा या भाषण पाठ करण्याचा आमच्या मनातला मुख्य उद्देश आहे. ते ध्यानात ठेवून या पाठांतराकडे आपण पाहावं. हे भाषण किती मोलाचं आहे असा विचार केला तर काही सांगता येईल. उदाहरणार्थ लोकमान्य टिळक हे स्वामीजींच्यापेक्षा साधारण 20 वर्षांनी मोठे होते, पण त्यांची भेट दोघांची झाली होती. देश पर्यटन करताना देश पाहण्यासाठी परिव्राजक अवस्थेत जेव्हा समर्थ रामदास स्वामींच्या प्रमाणे स्वामी विवेकानंद देशभर फिरले, त्या प्रवासात ते पुण्यात आले असताना लोकमान्य टिळकांच्या घरीच त्यांचा काही दिवस मुक्काम होता. आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा ते अमेरिकेत गेले, सगळे जग त्यांनी एका अर्थानं गदागदा हलवलं. आपल्या देशातल्या लोकांच्या अंतःकरणातला स्वाभिमान खूप उचंबळून आला. भारतात आले, पुन्हा काही काळ परदेशात गेले होते आणि पुढं वयाच्या 39व्या वर्षीच त्यांचं निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या संबंधी जे काही लेखन केलेलं आहे त्यातले 2 संदर्भ मी तुम्हाला सांगतो. म्हणजे स्वामी विवेकानंदाने किती मोठं काम केलेलं आहे आणि ती किती मोठी व्यक्ती होऊन गेलेली होती असं आपल्या ध्यानात येईल. लोकमान्य टिळकांचा विचार केला तर एवढ्या मोठ्या कर्तृत्वाची व्यक्ती शतकातूनच केव्हा तरी 1-2-4 जन्म घेतात असं आपल्या ध्यानात येईल. असे टिळक इतके मोठे होते. पण स्वामी विवेकानंदांचं निधन झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी जो लेख लिहिलेला आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की इसवी सन पूर्व 6व्या शतकात आपलं राष्ट्र एका पतनाच्या काठावरती होतं. अशा काळात पतन रोखून पुन्हा आपल्या राष्ट्राला, समाजाला, संस्कृतीला उत्थानाच्या दिशेने ज्याने नेलं ते आद्य शंकराचार्य होते. त्यांनी त्या काळामध्ये ज्या प्रकारचं काम केलं त्याच प्रकारचं, त्याच गुणवत्तेचं काम स्वामी विवेकानंदाने आत्ता या 19व्या शतकात केलेलं आहे. हे एका वाक्यात स्वामीजी विवेकानंद हे किती मोठे होतं हे आपल्या ध्यानात येतं. एका अर्थानं सहस्र वर्षामध्येच जी एखादी फार मोठी गुणवान व्यक्ती जन्म घेते आणि अवतरते अशा गटातलंच स्वामी विवेकानंदांचं हे नाव आहे असं लोकमान्य टिळकाने अधोरेखित केलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर
त्यांच्यासंबंधी असं म्हणाले की स्वामीजी आपल्याला इतकं मोठं विचारधन देऊन गेलेले आहेत की भविष्यात 5 शतकं पुरेल इतकं ते विचारधन आहे. खरं म्हणजे काळ इतका वेगानं बदलतोय तरी आधाराचं चिंतन असं ज्याला म्हटलं जातं असं सगळं चिंतन आजही आपल्याला मार्गदर्शन करू शकतं असं त्यांच्या वाङ्मयात आहे, असं आपल्याला पाहायला सापडेल. महात्मा गांधींनी सुद्धा असं म्हणलं आहे की त्यांचं वाङ्मय जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या अंतःकरणातली देशभक्तीची भावना अधिक प्रखर झाली. याचा एक निष्कर्ष असा आहे की ही व्यक्ती सहस्रा वर्षामध्येच उत्पन्न होते अशा दर्जाची होती आणि भविष्यातील काही शतकं पुरेल इतकं विचारधन त्यांनी त्यांच्या वाङ्मयातून आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं हे त्यांचं भाषण आपण सगळ्यांनी पाठ करणं हे आपलं जीवन उन्नत करण्यासाठी म्हणून खूप महत्त्वाचं असं आहे. ते भाषण ईश्वरानं केलेलं आहे हे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, कारण ते तसंच त्यांनी व्यक्त केलेलं आहे हे मी नाही केलं, ईश्वराने माझ्या मुखानं ते बोलवलं आहे. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा काही मुद्दे त्यातले विचार करण्यासारखे आहेत. आधार म्हणून सर्व वक्ते एवढ्या मोठ्या जागतिक सभेत माननीय अध्यक्षांचं संबोधन, अन्य व्यासपीठावरील लोकांना संबोधन आणि श्रोत्यांना संबोधित करून मग भाषण सुरू करत असत. पण स्वामीजींनी बोलायची सुरुवात केली आहे ते कुणाचंही संबोधन न करता एकदम त्याने सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका अशी म्हणून भाषणाची सुरुवात केली आहे. ही गोष्टसुद्धा हे त्यांनी केलेलं भाषण नाही, ईश्वराने त्यांच्या मुखातून जणू केलेलं आहे हे सिद्ध करणारी आहे. आपल्या देशातल्या अनेकांनी हे शुद्ध भाषण काय केलं 5 मिनिटाचं हे वाचलेलं नाही असं आम्ही जेव्हा या विषयासाठी प्रसार करत होतो तेव्हा आमच्या ध्यानात आलं. त्याचं एक कारण जी अनेक चरित्र लिहिली गेली आहेत त्यांची, त्या चरित्रातसुद्धा हे 5 मिनिटाचं भाषण शब्दशः दिलेलं नाही, त्यातले काही मुद्दे दिलेले आहेत. आणि रामकृष्ण मठाने स्वतंत्रपणानं शिकागो व्याख्याने या नावाचं एक छोटं पुस्तक जे प्रकाशित केलेलं आहे त्यात शिकागोमध्ये स्वामीजींनी केलेली जी भाषणं आहेत ती सगळी संपादित केलेली आहेत. ते पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांनी विवेकानंदांचं सगळं भाषण वाचलेलं आहे, पण ज्यांनी चरित्र वाचली आहेत त्यांनी मात्र ते सगळं भाषण वाचलेलं आहे अशी स्थिती नाही आहे. आम्ही आमच्या ॲपमध्ये 4ही भाषेतल्या भाषणांची शुद्ध प्रत दिलेली आहे आणि त्याच्यापुढं लिहिण्यासाठीचा कागद अशी व्यवस्था आम्ही आमच्या ॲपमध्ये केलेली आहे. हे भाषण जे करायचं आहे ते साधारणपणे 20 मिनटं तरी किमान वेळ काढून आपण त्यासाठी बसलं पाहिजे. 20 मिनटं किमान एकदा बसलं पाहिजे. असे एक जेव्हा 7, 8, 9 वेळेला आपण बसू तेव्हा कुठल्याही विद्यार्थ्याचं ते भाषण पाठ झालेलं असेल. आपल्याला कदाचित हे आत्ता कठीण वाटेल, पण जेव्हा प्रत्यक्ष आपण करू लागाल तेव्हा काही जण विद्यार्थी तर 6 वेळेला बसल्यानंतर त्यांचं भाषण पाठ झालं असं लक्षात येईल. पाठ करायचं म्हटल्यानंतर त्याची काही पद्धती आहेत, त्याची काही युक्ती आहेत, त्याचं पालनही आपण नीट केलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण बसताना हे एक पवित्र काम आपण करतो आहे, फार महत्त्वाचं जीवनातलं महत्त्वाचं काम करतो आहे अशी आपली भावना सुस्पष्ट असली पाहिजे. पाठांतरापूर्वी केव्हा तरी आपण ते भाषण शुद्ध एकदा लिहून काढलेलं असलं पाहिजे, एकदा वाचलेलं असलं पाहिजे. ही पृष्ठभूमी ध्यानात घेऊन आपण भाषण पाठांतराला बसावं. बसताना मांडी घालून ताठ बसावं. ताठ याचा अर्थ पाठीचा कडा लंब असला पाहिजे. हे एकदा झालं की त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण 3 वेळेला शांतपणानं ओंकार म्हणावा सावकाश. त्यानंतर 3 वेळेला दीर्घ श्वसन करावं. अशा गोष्टी केल्या की मनातले अन्य विचार आपले सगळे नाहीसे होतात आणि भाषण पाठ करण्याची मनाची एकाग्रता स्वाभाविक होते. ती होण्यासाठीच आपण हे करायचे आणि तसं मनात ठेवून केलं तर ती एकाग्रता चांगली होते. एकाग्रता जेवढी चांगली होईल तेवढं भाषण स्वाभाविक लवकर पाठवेल. या दृष्टीनं प्रारंभी नेहमी असं करायचं. सलग तासभर बसलात तुम्ही तर एकदाच सुरुवातीला एवढं करून मग तासभर बसा, पण किमान 20 मिनटं वेळ तरी काढून यासाठी बसलं पाहिजे आणि साधारण 3 तासात हे भाषण आपलं नक्की पाठ होऊ शकतं असं आमच्या ध्यानात आलेलं आहे. पाठांतराची शक्ती ही जी परमेश्वराने दिली आहे ती सगळ्या मानवांना दिलेली आहे. याचा अर्थ असा कोणी हुशार आणि कोणी अभ्यासात फार मागं असलेला यांच्यात पाठांतराची शक्ती कमी असते असं नाही आहे.
ईश्वराची देणगी आहे. भाषा माहिती असो, त्यातला अर्थ कळो किंवा न कळो, तुम्ही जर मन लावून त्याची पुनरावृत्ती केली की तुमचं ते पाठ होतं. आणि ध्वनिफीत लावावी त्याप्रमाणे सुरुवात झाली की आपण शेवटपर्यंत पोचतो. अशी ईश्वराने सगळ्यांना मोठी देणगी दिलेली आहे. गीता पाठ करणारी अगदी 10-12 वर्षाची काही मुलं आपल्याला पाहायला सापडतात. त्यांना काही त्याचा अर्थ सांगता येत नाही आणि नेहमीची त्यांची ती भाषाही नसते. पण ही गोष्टच असं स्पष्ट करणारी आहे की ईश्वराची देणगी आहे, कोणीही पाठ करू शकतो. पुनरावृत्ती मात्र केली पाहिजे पुरेशी, असा त्याचा एका अर्थानं अर्थ आपल्याला लागू शकतो. आपण चांगलं पाठ करता यावं यासाठी मुद्दाम ध्वनिफीत तयार केलेली आहे. विवेकानंदाने तिथं भाषण कसं केलं असेल, त्या भूमिकेत जाऊन एका व्यक्तीने आम्हाला ते भाषण करून दिलं आहे. फार उत्तम भाषण आहे आणि एका अर्थानं त्या विषयातली तज्ज्ञता असलेल्या व्यक्तीच्याकडनं आपण करून घेतलेलं आहे. त्या पाठांतरासाठी त्या ध्वनिफीतीचा सुद्धा आपल्याला उपयोग पुष्कळ होऊ शकतो. ही ध्वनिफीतसुद्धा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत 4ही भाषामध्ये उपलब्ध आहे आणि ती ॲपमध्ये आहे. आपल्याला पाहिजे त्या कुठल्याही भाषेत आपण ते भाषण पाठ करू शकता, तसंच लिहूही शकता. ताठ बसून 3 वेळेला ओंकार, 3 वेळेला दीर्घ श्वसन झालं की त्यानंतर आपण आणखी एक गोष्ट करायची आहे. ती म्हणजे आपल्या दृष्टीनं श्रद्धेय असलेली व्यक्ती, देव किंवा देवता अशा कोणाचं तरी स्मरण करून डोळ्यासमोर त्यांना आणून त्यांना प्रार्थना करायची आहे की माझं जीवन उजळून निघावं, सर्व सद्गुणांनी परिपूर्ण व्हावं, अशा उद्देशाने मी हे भाषण पाठ करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी या प्रयत्नात मला यश मिळावं अशी आपल्याला माझी नम्र प्रार्थना आहे. अशी प्रार्थना करायची आणि मग पाठांतराचा विषय सुरू करायचा. तुम्ही माझ्याकडनं भाषण पाठ करून घ्यावं अशी प्रार्थना करायची नाही. मी भाषण पाठ करणार आहे आणि त्याला तुमचा शुभाशीर्वाद असू दे, अशा प्रकारची आपली प्रार्थना असावी. आता पाठ करताना कागद आपल्याजवळ पाहिजे आणि ध्वनिफीतही आपल्यापाशी पाहिजे. ती सगळ्यांना घरोघर द्यायची व्यवस्था झालेली आहे. 5 मिनिटाची ध्वनिफीत आहे ती. तर ती ध्वनिफीती जवळ पाहिजे आणि कागदही बरोबर पाहिजे. हां, त्यावेळेला ध्वनिफीत लावायची आणि त्याच्यासोबत आपण न म्हणता लक्षपूर्वक फक्त ध्वनिफीत ऐकायची. एकदा सगळं भाषण पूर्ण एकदा ऐकावं आपण प्रथम. त्यानंतरच्या काळात मात्र फक्त पहिला परिच्छेद जो आहे तेवढाच फक्त ऐकायचा, पुन्हा मागं जायचं, पुन्हा फक्त पहिलाच परिच्छेद ऐकायचा. या प्रकारे 4-5 वेळेला तो परिच्छेद ऐकायचा. ऐकताना कागदावरती जे अक्षर आहेत त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. म्हणजे डोळे आणि कान ही दोन्ही इंद्रिय एकात्मतेने पाठांतरासाठी गुंतली पाहिजेत. डोळे मिटून ऐकायचं नाही, कागदावरती ते शब्द पाहत ऐकायचं. त्यामुळं पाठ लवकर व्हायला सहाय्य होतं. ऐकताना त्याच्यासोबत कुणीही म्हणायचं नाही. लक्षपूर्वक ऐकणं हा फार महत्त्वाचा विषय आहे. कारण कसं म्हटलं आहे, कुठं मध्ये त्यांनी थोडं अंतर दिलं आहे, कुठं स्वर चढवला आहे, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं आपण जर नीट समजून घेतल्या तर तसं आपल्याला नीट म्हणता येईल. जिथं थोडे ते थांबले असतील तिथं कागदावरती आपल्यावर आपण स्वल्पविराम करायचा. जिथं एखादा स्वर जरा जोर देऊन उंच देऊन उच्चारला असेल वरच्या स्वरात, त्याच्या खाली एखादं टिंब द्यायचं. हे आपल्यासाठी खूण म्हणून नंतर आपल्याला पाठ करताना सोपं व्हावं अशा उद्देशाने. तर या खुणा करण्यासाठी लक्षपूर्वक ऐकणं आणि खुणा करणं हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आणि 4, 5, 6, 7 वेळेला आपण ऐकलं पहिला परिच्छेद आणि आपल्याला असं वाटलं की आता आपलं हे भाषण म्हणजे हा पहिला परिच्छेद पाठ झाला आहे बरं का, असं आपल्याला वाटलं की त्यानंतरही एखाद्या वेळेला ते भाषण लावायचं आपण पहिला परिच्छेद आणि मनोमन म्हणायचं. मनोमन म्हणताना दृष्टी दुहेरी पाहिजे. मी कसं म्हणतोय आणि ते कसं म्हणताय त्यात अंतर कुठं आहे का, इथं नीट लक्ष ठेवलं पाहिजे. एकदा नेमकं कसं म्हणायचं आहे हे कळलं की मग आपलं पाठ उत्तम होऊ शकतं आणि प्रभावी होऊ शकतं. यासाठी ही काळजी घ्यायची. आणि जेव्हा अशी खात्री होईल की आता आपलं नक्की पाठ झालं आहे त्यावेळेला एक कागदही बाजूला ठेवायचा, ध्वनिमुद्रणी लावायचं नाही आणि आपण म्हणायला सुरुवात करायची. अशा पूर्वतयारीने जर आपण ते केलं तर बहुतेकांना असं लक्षात येईल
की आपण तो परिच्छेद नीट म्हणू शकतो. कारण पुरेशी काळजी घेऊन मगच आपण पाठ म्हणायला सुरुवात केलेली आहे, आधीमध्ये केलेली नाही. तर अशी काळजी घ्यायची. तो पहिला परिच्छेद काय आहे तो एकदा आपण भाषणातला प्रत्यक्ष ऐकूया स्वामीजींच्या मुखातच जो आहे तो. अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, आज तुम्ही जे आमचे हृदयापासून आणि अगत्याने स्वागत केलेत त्यास उत्तर देण्यासाठी मी येथे उभा आहे. शब्द सुचत नाहीत. हृदय अवर्णनीय आनंदानं भरून येत आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा संन्याशी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. नाना धर्मांचे उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म, त्याचा प्रतिनिधी या नात्यानं मी तुम्हास धन्यवाद देत आहे. आणि अधिक काय बोलू, अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या व सर्व संप्रदायांच्या कोटी कोटी हिंदू नरनारींच्या वतीनं मी आज तुम्हाला धन्यवाद देत आहे. स्वामीजींनी पहिल्या परिच्छेदात जे म्हटलंय ते अमेरिकेतील माझ्या भगिनीनो आणि बंधूंनो असं म्हटलं आहे. बंधूंनो आणि भगिनीनो असं म्हटलेलं नाही आहे. त्यावेळेचा काळ लक्षात घेतला तर असं ध्यानात येतं की पाश्चात्य देशात महिलांना आज प्रगत असलेलं राष्ट्र आहे, पण मताधिकार सुद्धा फार उशिरा मिळालेला आहे. असा तो काळ होता. आणि त्यामुळं त्यांनी प्रथम भगिनीनो असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या समुदायामधून एक विलक्षण आनंद हा मोठा उसळून आला एकदम. आणि तो आनंद हर्षाच्या रूपाने प्रकट झाला. पहिल्या दिवशीच्या सुरुवातीच्या बोलण्यात पहिल्या परिच्छेदात त्यांनी मी कोण आहे त्याचा ठसठशीत आणि स्पष्ट उल्लेख केलेला आहे. एका अर्थानं ते सनातन हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून केलेले होते. मग हिंदू धर्माची वैशिष्ट्ये काय आहेत त्या वैशिष्ट्यांचा उल्लेख त्या पहिल्या परिच्छेदात त्यांनी केलेला आहे. त्यात त्यांनी असं म्हणलं आहे की तुम्ही आमचं मनापासून स्वागत केलं अमेरिकेने आणि धर्मसंमेलन भरवलं आणि त्याला उत्तर देण्यासाठी मी उभा आहे. त्यामुळे मला काही शब्द सुचत नाहीत. अशी एक हर्षाची भावना अंतःकरणात आवरणीने भरून आलेली आहे असा उल्लेख त्यांनी केला आहे. आणि आम्ही कोण तर जगातील सर्वात प्राचीन अशा संन्याशी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. आता यातले सगळे शब्दप्रयोग आहेत ना हे ऐतिहासिक स्वरूपाचे आहेत. सगळ्या जगात प्राचीन संन्यास हा जो विषय म्हटला जातो ते कोण होते तर आपल्या देशातले लोक होते. हा त्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. पण त्यांच्यातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो म्हटलं आहे. नंतर आपल्या धर्माचं वेगळं वैशिष्ट्य जे आहे की नाना धर्मांचे उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला धन्यवाद देतो आहे असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्याच्यापुढं त्याने असं म्हणलं आहे की अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या आणि सर्व संप्रदायांच्या कोटी कोटी नर नारींच्या वतीनं मी आज तुम्हाला धन्यवाद देत आहे. खरं म्हणजे ते सनातन हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून केले होते. माझ्यातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो आहे असं ते म्हणू शकले असते. तसं नाही म्हणालेलं ते. तर जगभर पसरलेल्या नुसत्या हिंदूंचे म्हणले नाहीत, हिंदू नर नारींच्या वतीनं त्यांची संख्या किती आहे कोट्यावधी आहे त्यांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देत आहे असं त्याने या ठिकाणी म्हटलेलं आहे. या व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधींविषयी बोलताना काही सन्मान्य वक्त्यांनी असं मत प्रकट केलं की दूर दूरच्या देशातून आलेले हे प्रतिनिधी सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरवणारे म्हणून गौरवास पात्र होत आहेत यात काहीच संशय नाही. या वक्त्यांचेही मी आभार मानतो. जो धर्म समस्त जगताला सहिष्णुता आणि सर्वच मतांना मानणे या दोहोंचीही शिकवण निरंतर देत आलाय त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो. अन्य धर्मीयांविषयी आम्ही केवळ सहिष्णुताच बाळगतो असं नव्हे तर सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना ज्या जातीनं सर्वदा आश्रय दिलाय त्या जातीत जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्या वर्षी रोमनांच्या निष्ठुर अत्याचारांनी यहुदी लोकांचे पवित्र देवालय भग्न होऊन मातीस मिळाले त्याच वर्षी काही जातिवंत यहुदी
आश्रयार्थ दक्षिण भारतात आले असता माझ्याच जातीने त्यांना सादर हृदयाशी धरले. हे सांगताना मला भूषण वाटतंय. वैभवशाली पारशी जातीच्या उरलेल्या लोकांना ज्या धर्मानं आसरा दिला आणि आजही जो धर्म त्यांचे प्रतिपालन करीत आहे त्याच धर्मात मी जन्माला आलोय. बंधूंनो, लक्षावधी हिंदू नरनारी ज्या स्तोत्राचा प्रतिदिन पाठ करतात आणि जे मी अगदी लहानपणापासून म्हणत आलोय त्याच स्तोत्रातील काय. दुसरा परिच्छेद जो आपण आता ऐकला त्यामध्ये भारताची वैशिष्ट्ये जी आहेत ती त्यांच्या बोलण्यात स्पष्ट आलेली आहेत. अगदी सुरुवातीलाच पूर्व म्हणजे जपान, भारत हे देश पूर्वेकडचे, तर त्या देशाकडून आलेल्या प्रतिनिधींनी सुद्धा सहिष्णुतेचा प्रचार पुष्कळ केलेला आहे. अशा प्रकारचे भाव इतरांनी व्यक्त केलेले होते. तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी पहिली 2-3 वाक्य आहेत त्यात आलेली. आणि त्यानंतर आमची वैशिष्ट्य कोणती आहे तर समस्त जगाला सहिष्णुता शिकवणं आणि सर्वच मतांना मानणे हे आमचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे भारताचं. त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि अशा धर्मात जन्माला आल्याबद्दल मला गौरव वाटतो असं म्हटलं आहे. आता ही गोष्ट शाश्वत स्वरूपाची आहे. भूतकाळाचा विचार करता आणि भविष्यकाळाचा विचार करता ही भारताची जी वैशिष्ट्याची लक्षणं आहेत ही नेहमी करताच आपल्याला गौरव आणि अभिमान वाटावा या प्रकारची आहे. आणखी एक नवीन मुद्दा त्यांनी त्यात स्पष्ट केला आहे. आम्ही इतर धर्माविषयी केवळ सहिष्णुता बाळगतो असं नव्हे, तर सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. आम्ही मानतो नाही, आमचा विश्वास आहे. सगळे धर्म ज्यांना म्हटलं जातं ते सत्य आहेत असा आमचा विश्वास आहे. जगाच्या पाठीवरती फक्त सनातन हिंदू धर्म हाच असा आहे की ईश्वराकडे जाणारे सगळे मार्ग सत्य आहेत असतो म्हणतो. आपल्याशिवाय जगात कोणी असं म्हणणारे नाही आहेत. हे आपलं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तिसरं एक वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे की जगभर जेव्हा या संप्रदायामध्ये संघर्ष उत्पन्न झाले आणि त्या संघर्षाच्या परिणामी यहुदी लोक त्यांच्या भूमीतून हाकलले गेले आणि ते जेव्हा जगभर विखुरले तेव्हा भारताच्या आश्रयाला काही जातीवंत यहुदी आलेले होते. त्यांना माझ्या पूर्वजाने मोठ्या प्रेमानं आलिंगन दिलं. या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केली आणि अनेक शतकं झाल्यानंतरसुद्धा आज ते लोक आपल्या संप्रदायाप्रमाणे जगत अतिशय आनंदानं भारताशी जोडले गेलेले आहेत. याच प्रकारे इराणमधले सुद्धा लोक हाकलले गेले असल्यामुळं ते भारताच्या आश्रयाला आलेले होते. त्यांनासुद्धा भारताने आश्रय दिला असा उल्लेख त्यात केलेला आहे त्याने. इराणमधून आलेले लोक पारशी होते, ते तिथून हाकलले गेले. म्हणजे जगभर जे कोणी हाकलले जातात त्या सगळ्यांना आश्रय देण्याचं काम भारत हा परंपरेने करत आला आहे. असं आपलं जे वैशिष्ट्य आहे ते त्याने त्यात दुसऱ्या श्लोकात सांगितलेलं आहे. आता आपण भाषणातला तिसरा परिच्छेद ऐकू आणि त्यावरती बोलू. रुचिनाम वैचित्र्यात रुजु कुटिल नाना पथजुषाम नृणाम एको गम्याः त्वमसि पयसाम अर्णव इव. भिन्न भिन्न उगमातून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अंती सागरास मिळून एक होऊन जातात त्याचप्रमाणे रुची वैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गाने जाणारे सर्व पथिक प्रभो अंती तुलाच येऊन मिळतात. त्यांनी असं म्हटलंय की लक्षावधी हिंदू वर्षानुवर्ष लहानपणापासून ज्या स्तोत्राचा पाठ करतात त्यातलाच लहानपणापासून मी जो म्हणत आलेला श्लोक त्यातल्या ओळी तुमच्यासमोर मी उद्धृत करतो. तो श्लोक आहे ऋषीनाम वैचित्र्यात ऋषिकुटिल नाना पथजुषाम नृणाम एको गम्यः त्वमसि पयसाम अर्णव इव. आत्ता आपण तो त्यांच्या भाषणातला श्लोक ऐकला. त्याचा अर्थही त्यांनी सांगितला आहे. भिन्न भिन्न उगमातून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अंती सागरास मिळून एक होऊन जातात त्याचप्रमाणे रुची वैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ व वक्र मार्गाने जाणारे सर्व पथिक हे प्रभो अंती तुलाच येऊन मिळतात. जागतिक धर्मसंमेलनाचा एक मुख्य उद्देश असा होता की सगळे मानव एकमेकाशी आत्मीयतेने प्रेमाने बंधुभावनेने कोणत्या कारणामुळे राहू शकतील त्याचा शोध घेणं, त्याची चर्चा करणं, तो निष्कर्ष काढणं या संमेलनातून असा या संमेलनाचा उद्देश होता. आणि म्हणून त्या उद्देशाला धरून स्वामीजीने ह्या श्लोकाचा उल्लेख केलेला आहे.
महिम्न स्तोत्र म्हणून आपल्याकडे जे म्हटलं जातं ती शंकराची स्तुती आहे. आणि पुष्पदंत नावाचा जो एक गंधर्व होऊन गेला त्याने इसवी सन 5व्या शतकाच्या पूर्वी हे महिम्न स्तोत्र शिवस्तुती म्हणून रचलेलं आहे. आज 1500 वर्ष होऊन गेली, पण आजही आपल्या देशातले कोट्यावधी लोक ते स्तोत्र पाठ करतात, ते समजून घेतात, अशी ती शिवस्तुती आहे. पण त्यातला मुद्दा जो आहे तो सर्व मानव एकतेने जगण्यासाठी कोणत्या मूल्याचा आपण स्वीकार केला पाहिजे त्या मूल्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. पण पाणी जसं विभिन्न भागातून निघत असलं तरी ओढे नद्या यांच्या माध्यमातून शेवटी सागरात जाऊन मिळतं, तसं तुम्ही कोणत्याही मार्गाने पण प्रामाणिकपणाने सृष्टी निर्मात्याची अनुभूती व्हावी असा प्रयत्न केला तर शेवटी तुम्ही सागरालाच जसे जाऊन मिळता तसे तुम्ही शेवटी एकाच ठिकाणी जाऊन पोचता, असा या श्लोकातला उल्लेख आहे. याचा एक अर्थ असा निघतो की ईश्वराकडे जाण्याचे मार्ग भिन्न भिन्न असले तरी एकमेकाशी संघर्ष करण्याची आवश्यकताच नाही आहे आणि शेवटी सगळे ते त्या ईश्वरापर्यंत निश्चित प्रकारे पोहोचणार आहेत असा विश्वास यामध्ये त्याने दिलेला आहे. यानंतर जो चौथा तुकडा आहे भाषणातला तो आपण ऐकूया आणि त्यावरती बोलूया. गीतेत भगवान श्रीकृष्ण उद्घोषित करतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तान तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कुणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन मजप्रत येई नका, मी त्याच भावाने त्यावर अनुग्रह करीत असतो अर्जुना. लोक चोखाळीत असलेले निरनिराळे मार्ग अखेरीस मलाच येऊन मिळतात. आजची ही अपूर्व महिमाशाली सर्व धर्म परिषद वरील उदात्त सत्य अवघ्या जगासमोर जाहीरपणे प्रस्थापित करीत आहे. यानंतर 5वा परिच्छेद आपण ऐकू. पंथाभिमान, स्वमतांधता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेळ यांनी या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजवलाय. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजवले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्तानं न्हाणून काढलीये. संस्कृतींचा विध्वंस करून त्यांनी कधी कधी राष्ट्रे हताश करून सोडलीत. हे भयंकर राक्षस नसते तर मानव समाज आज आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता. पण आता त्यांचीही घटिका भरलीये आणि मला अशी उत्कट आशा वाटते की या धर्म परिषदेच्या सन्मानार्थ आज प्रातःकाळी निनादित झालेला घंटानाद समूळ धर्मवेडाची, धर्माच्या नावाखाली शस्त्रानं व लेखणीनं केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळाची आणि एकाच लक्ष्याकडे आपापल्या मार्गांनी जात असलेल्या व्यक्तीतील एकमेकांविषयीच्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्यू घंटाच ठरेल. एका अर्थानं जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष या शेवटच्या परिच्छेदात त्यांनी मांडलेला आहे. इतिहास पाहता आपल्या पृथ्वीवरती पंथाभिमान, स्वमतांधता आणि अनर्थकारी धर्मवेड यांनी फार मोठं थैमान मांडलेलं आहे आणि लक्षावधी कोट्यावधी लोकांची कत्तल या लोकांनी परस्परांची केलेली असं आपल्याला पाहायला सापडतं. कधीकधी अशा लोकांनी राष्ट्रे हताश करून सोडलेली आहेत, नर रक्तानं पृथ्वी धाडून काढलेली आहेत. त्या पृष्ठभूमीवरती स्वामी असं म्हणतात, हे राक्षस नसते तर मानव समाज आज आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक उन्नत स्थितीत राहिला असता. हा जो त्यांनी मुद्दा मांडलेला आहे तो आपल्या सनातन हिंदू संस्कृतीचं एक वैशिष्ट्य असलेला मुद्दा आहे. आपली संस्कृती असं म्हणते की जगात चांगले आणि वाईट दोनच प्रकार आहेत. जे चांगलं असेल सगळ्यांच्या हितासाठी, चांगलं याचा अर्थ सगळ्यांचं हित ज्याच्यामध्ये आहे ते चांगलं, आणि सगळ्यांचं अहित ज्याच्यामध्ये होऊ शकतं ज्यामुळं ते वाईट, त्यालाच आपल्या परंपरेत धर्म आणि अधर्म अशी संज्ञा आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने गीतेत असं म्हटलं आहे की जेव्हा अधर्म खूप वाढतो आणि चांगल्या लोकांना नीट जगणं अशक्य होतं, अशा वेळेला मीच कुठल्या तरी रूपाने अवतार घेतो आणि त्या अधर्माचा नाश करण्यासाठी इथल्या मानवांना प्रेरित करतो. अधर्माचा नाश करणं आणि धर्माची प्रतिष्ठापना करणं ही आपल्या
संस्कृतीची एक वैशिष्ट्यपूर्ण कल्पना आहे आणि दीर्घकाळापासून ती अनुभूती संपन्न आहे. याचा एक अर्थ असा निघतो की धर्म अधर्म ही या संकल्पनेने विचार करायचा झाला तर मध्यंतरी एक व्हॉट्सॲपवर एक संदेश आलेला होता. लष्करासंबंधीचं एक चित्र दिलं होतं, खाली काही माहिती होती. त्या चित्रात त्यांनी वरती असं शीर्षक टाकलं होतं की आर्मी धर्म से नहीं चलती, असं त्यांनी शीर्षक टाकलं होतं. मी त्याच्यात दुरुस्ती करून माझ्या व्हॉट्सॲपवरून समोर असं टाकलं की आर्मी धर्म से चलती है, अधर्म से नहीं चलती. ज्यांनी असं वाक्य लिहिलं होतं की आर्मी धर्म से नहीं चलती, त्याला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, यहुदी, पारशी असा कुठलाही विचार तिथं केला जात नाही आर्मीमध्ये, असं त्याला वास्तविक म्हणायचं आहे. पण त्याने या शब्दाचा वापर केला आहे तो मात्र चुकीचा केला आहे. जे योग्य आहे, जे सर्व समाजाच्या दृष्टीने हिताचं आहे अशी जी गोष्ट आहे त्याला आपण धर्म म्हणतो. त्यामुळे आर्मी धर्म से चलती आहे, अधर्म से नाही चलते असा अर्थ आपल्याला नीट त्यातला समजून घेतला पाहिजे. कुठल्याही विषयाचा विचार करताना धर्म अधर्म या माध्यमातून करणं आणि त्याचा आधार सगळ्यांचं कल्याण आणि सगळ्यांचं अकल्याण ज्यामुळं परिणामतः होतं त्याला आपण धर्म आणि अधर्म असं म्हणतो. बाकी रिलिजन इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात त्याला आपल्याकडे पंथ आणि संप्रदाय असे दोन शब्द पक्के आहेत. त्याचा आपण नेहमीकरता उपयोग केला पाहिजे. सगळे संप्रदाय सगळ्या गोष्टी धार्मिकतेनंच करतात, धर्माच्या करतात असं नाही आढळत. अगदी हिंदू सनातन धर्मामध्ये सुद्धा काही अयोग्य गोष्टी अधर्माच्या आपल्या देशात आल्या ना काळाच्या ओघात. उदाहरणार्थ अस्पृश्यता हा काय आपल्या देशाची संस्कृती जी आहे त्याला परंपरेचं पोषण करणारा विषय आहे का? तो अधर्मी होता, आपल्या संस्कृतीत आला होता. पण योग्य माणसाने पुढाकार घेऊन तो नाहीसा कसा होईल असाही खूप परिश्रम केला आणि त्यामुळं आज ती गोष्ट पुष्कळ मंद झालेली आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. लक्षात घेण्याचा विषय आहे, कुठलाही संप्रदाय हा संपूर्ण धार्मिक नसतो. कधी कधी काळाच्या ओघात काही अयोग्य म्हणजे अधर्माच्या गोष्टी तोही करत असतो. हे ध्यानात घेऊन आपण नेहमी पंथ आणि संप्रदाय या शब्दाचा उपयोग केला पाहिजे. जगात कुठल्याही भाषेत हिंदू संप्रदाय किंवा हिंदू पंथ असं म्हटलं जात नाही. इंग्रजीमध्ये ते रिलिजन म्हणतात, पण त्यांना धर्म ही संकल्पनाच माहिती नाही आहे. भगिनी निवेदितांनी सुद्धा त्यांच्या लेखनात हिंदू धर्म जाणल्यानंतर असं लिहिलेलं आहे की भारतीयांची सनातन हिंदू धर्म ही संकल्पना जी आहे की जगातल्या अन्य कोणत्याही भाषेत त्याला प्रतिशब्दच नाही आहे आणि म्हणून ती समजून घेण्यासाठी काही परिच्छेद लिहावे लागतात. मग त्यांना धर्म म्हणजे काय त्याचं आकलन येऊ शकतं. त्यामुळे धर्म अधर्म ही आपली कल्पना ही आपण घट्ट धरून ठेवली पाहिजे. त्याचाच उल्लेख स्वामीजींच्या भाषणात हे भयंकर राक्षस नसते तर मानवाचं जीवन कितीतरी उन्नत झालं असतं हा जो शब्दप्रयोग आला आहे तो त्या संदर्भाने आलेला आहे. जिथं जिथं शक्य आहे, जिथं ते योग्य आहे तिथं पंथ आणि संप्रदाय यांचाच उल्लेख आपण आवर्जून केला पाहिजे असं वाटतं. शेवटच्या काळात अगदी अखेरच्या वाक्यात स्वामीजीने म्हटलेलं आहे की यापूर्वी जगात जे काही अधर्मी गोष्टी घडल्या, अयोग्य गोष्टी घडल्या, त्या सगळ्या लोकांची जी दुष्ट मनोवृत्ती होती ती जणू काही नष्ट होण्यासाठीच ही धर्म परिषद भरलेली आहे. आणि या धर्म परिषदेच्या नंतर क्रमाक्रमाने अधर्माचा विषय जगातून नाहीसा होत जाईल अशी आशा त्याने या भाषणामध्ये प्रकट केलेली आहे. सगळ्यांना विनंती अशी की हे भाषण अधिकाधिक जणांनी पाठ करावं. कसं पाठ करावं या संबंधीचे आणखी काही थोडे मुद्दे आहेत तेवढे मी तुम्हाला सांगतो आणि विषय पुरा करतो. पहिला परिच्छेद पाठ झाला असं झालं नीट, मग कागद बाजूला ठेवावा, ध्वनिमुद्रण बाजूला ठेवावं आणि मग म्हणावं. पण ती घाई करू नाही. घाई नाही केली, नीट ऐकलं लक्षपूर्वक न म्हणता त्याच्याबरोबर, तर सगळ्या त्रुटी आपल्या कमतरता दूर होतात आणि उत्तम आपण तो परिच्छेद म्हणू शकतो. दुसरा परिच्छेद या पहिल्या परिच्छेदेप्रमाणेच अनेक वेळेला ऐकावा लक्षपूर्वक. कुठं कसं म्हटलं ते पाहावं. उदाहरणार्थ एक मुद्दा सांगतो. अगदी सुरुवातीला अमेरिकेतील माझ्या असं म्हणत असताना स्वामीजींचा स्वर जो आहे तो अमेरिकेतील याचा स्वर जरा वर आहे, माझ्या याचा स्वर जरा खाली आहे. अमेरिकेतील माझ्याचा स्वर खाली आहे आणि मग अधिक उंच स्वर घेऊन भगिनींनो आणि बंधूंनो असं म्हटलं त्याने. भगिनीनो नाही आहे, भगिनींनो आणि बंधूंनो असं त्याने म्हटलेलं आहे. तर हे जे शब्दाचे चढ उतार आहेत ते व्यक्तीला त्यातले अर्थ जास्त लवकर आकलनात याच्या दृष्टीनं सहाय्य करत असतात.
म्हणून तसंच्या तसं म्हणायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. काही ठिकाणी जसं लिहिलं आहे तसं ते म्हणत नाही आहे असं आपल्या लक्षात येईल. त्याच्या काही जागा आहेत. उदाहरणार्थ धन्यवाद देत आहे असं लेखनात आहे. भाषण करताना सहसा मनुष्य असं म्हणत नाही, धन्यवाद देता आहे म्हणतो. ऐकताना देत आहे असं आपल्याला ऐकू येतं, पण आपल्याला समजतं देत आहे असं त्यांना म्हणायचं हे समजतं. अशा जागा या संबंध भाषणात जवळजवळ एक 15-20 तरी आहेत. कारण आपण बोलतोय, आपण वाचत नाही आहे हे ध्यानात घेऊन आपल्याला हे भाषण पाठ करायचं आहे. म्हणजे ते भाषण अधिक चांगलं होऊ शकतं स्वाभाविक. एक गोष्ट अशी लक्षात ठेवली पाहिजे की ज्या लयीमध्ये त्यांनी म्हटलं आहे म्हणजे गती, त्याच गतीनं भाषण म्हटलं पाहिजे. त्याचं कारण त्याच गतीनं जर म्हटलं गेलं तर त्याचे अर्थ नीट मनात येऊ शकतात, ते समजायला सहाय्य होतं. आपली जी स्पर्धा आहे ही काय कोण गतीनं म्हणतो याची स्पर्धा नाही आहे, उत्तम भाषण कोण म्हणतो अशी स्पर्धा आहे. आणि त्याचा नमुना म्हणून मुद्दाम आपण ध्वनिफिती साड्यांना वेगवेगळ्या भाषेतल्या पाठवलेल्या आहेत. तेव्हा तीच गती लक्षात घेऊन आपण ते भाषण म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या 2 श्लोक जे आलेत त्याची उजळणी जरा अधिक केली पाहिजे, कारण ते संस्कृत आहेत, शुद्ध म्हटले पाहिजेत. त्यासाठी 10, 12, 15 वेळेला श्लोक आपण नीट ऐकलं आहे तर मग आपल्याला ते म्हणता येतील नीट. आणि ते नीट म्हणण्याचा सराव थोडा केला की भाषण अधिक प्रभावी चांगलं होऊ शकतं. हे दोन्ही श्लोक मानवहित या संदर्भातले आपल्या दीर्घ परंपरेतले निवडक असे 2 श्लोक त्यांनी सांगितले की अतिशय महत्त्वाचे असे ते 2 श्लोक आहेत. संपूर्ण भाषण पाठ करताना त्याचे जे 5-6 गट पडतात त्या गटानुसार ते पाठ करताना आपण जर युक्ती केली तर सोपं होतं. उदाहरणार्थ 7 रंग जरी असले तरी प्रत्यक्षात रंग पांढराच आहे असं आपण विज्ञानात शिकतो. त्याचा प्रयोग म्हणून एखाद्या तबकडीवर ते 7 रंग दिले जातात आणि ती तबकडी गतीनं फिरवली की आपल्याला अन्य कुठला रंग न दिसता पांढरा रंग दिसतो. हे एका अर्थाने सिद्धता करण्याचा विषय झाला. ते रंग साथी लक्षात कसे ठेवायचे तर आपण युक्ती काय करतो, ता ना पी ही नि पाजा याला अर्थ काही नाही आहे. तर प्रत्येक रंगातलं पहिलं फक्त अक्षर आपण घेतलेलं आहे. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारिंगी, असे पहिलं अक्षर घेतलं आणि त्याचा एक शब्द तयार केला आहे, तो ता ना पी ही नि पाजा. तेवढं लक्षात ठेवला की सगळे रंग आपल्याला शोधता येतात आणि बरोबर मांडता येतात. तर पाठांतर करताना सुद्धा या भाषणात जे 5-6 गट होतात त्या गटातले पहिले 1-2 शब्द जे आहेत तेवढेच फक्त सलगपणानं पाठ म्हणणं असा आपण जर सराव केला तर प्रत्यक्ष भाषण साडीच्यासमोर म्हणताना कुठं अडणार नाही. त्याचं कारण एक भाग झाला की पुढं काय आहे याच्यासाठी आपण जे काही पाठ केलेलं आहे थोडं ते आठवलं की लगेच पुढचं चालू होतं. उदाहरणार्थ आता ते भाग कोणते आहेत पहा त्यातले. आज तुम्ही या व्यासपीठावरून रुचिनामय चित्र्यात गीतेत भगवान श्रीकृष्ण कुणी कोणत्याही भावाचा पंथाभिमान स्वमदान दत्ताचा, बस एवढंच फक्त पाठ करायचं सलग. म्हणजे मध्ये अडलं आणि ते आपण म्हटलं की पुढचा परिस्थितीची सुरुवात आपल्याला आठवते आणि आपण सलग पुन्हा पुढं पाठ म्हणू शकतो. अशी एक त्यातली युक्ती आहे, ती युक्ती आपण अवश्य यात वापरली पाहिजे. साधारण भाषण पाठ झालं असं लक्षात आलं की आपली मैत्रीण असेल, मित्र असेल, त्याच्या हातात कागद द्यावा आणि मी म्हणतो माझं कुठे कुठे चुकतंय सांग मला असं म्हणावं आणि म्हणून घ्यावं. काही चुका लक्षात येईल तो आपल्याला कागद देईल, तो म्हणेल आपण त्याची दुरुस्ती करावी. अशी आपापल्यात बसून भाषण पाठ झाले का नाही याची खात्री करता येईल. त्याचबरोबर आपले आई वडील आहेत त्यांना आपण कागद देऊन आपण म्हणून दाखवावं पाठ, ते आपली दुरुस्ती करू शकतात. या प्रकारे शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं भाषण नीट पाठ झाले का नाही याची तपासणी मित्र मैत्रिणी आई वडील यांच्याकडेच कागद देऊन आपण करू शकतो. पाठ जसं आपण करतो तसंच काही अर्थ आपल्याला जर कळला नसला त्यातला तो समजून घेण्यासाठी जर आपण योग्य व्यक्तींशी जरा संवाद केला आणि तो समजून घेतला तर भाषण पाठ होणं हे जरा अधिक लवकर होतं. यातले सगळे विषय तसे सोपे नाहीत, जरा कठीण आहेत. जगातल्या सगळ्या प्रमुख विद्वान लोकांच्या समोर केलेलं भाषण आहे, तरी पण अगदी न कळण्यासारखं काही नाही. शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या आवाक्यातील असा अर्थ समजून दिला गेला तर त्यांना अर्थ समजू शकतो, तर तसा अर्थही समजून घ्यावा. त्यामुळं भाषण पाठ होणं हे अधिक जास्त सोपं होतं. जरी थोडा कमी अधिक वेळ लागला, उदाहरणार्थ जरा हुशार मुलगा असेल त्याला कदाचित 2 तासात पाठवेल. एखादा जरा अभ्यासात ते मागं आहे त्याला कदाचित 3 तास लागतील. पण साधारण कुणालाही 3 तासात एक भाषण पाठ करता येऊ शकतं असा आमच्या निरीक्षणात नीट आलेलं आहे. तसा सगळ्यांनी आपण प्रयत्न करावा आणि अधिकाधिक संख्येने पाठ करावं. आणि आपल्या शाळेला या निमित्ताने
प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं पाहिजे अशी एक भावना ठेवून सगळ्यांनी पाठ करावं. अधिकाधिक जणांनी पाठ करावं, मुलांनी, मोठ्याने, व्यवसायाने. आणि आठवड्यातनं एकदा जे पाठ केलेलं आहे त्याचं केव्हा तरी उजळणी करावी. अशी एक साधारण वर्षभर जर आपण उजळणी केली आणि मध्ये जरी काही वर्ष आपण ते भाषण नाही म्हटलं तरी सुरुवात झाली अमेरिकेतील माझ्या की आपण कडेपर्यंत म्हणू शकतो. पण त्यासाठी एक वर्षभर आठवड्यातून किमान एकदा त्या पाठांतराची उजळणी करणं याची खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं. आपण सर्वांनी लक्षपूर्वक हा विषय ऐकून घेतला यासाठी सर्वांना धन्यवाद देतो.